मला जयंत पाटलांना माझा सवाल आहे. त्या जयंत पाटलांना माझा सवाल आहे. जयंत पाटील साहेब, सतीश पाटील म्हणून तुमचाच कार्यकर्ता, कुठल्या गावचं? डॉक्टर सतीश पाटील मांगले म्हणून गाव आहे. मांगले, शिराळा तालुक्यातलं मांगले म्हणून गाव आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचं ऍडमिशन, मुलीच्या ऍडमिशनसाठी 70 लाख रुपये यांना दिले होते. याच देशमुखांना 70 लाख रुपये दिले होते. स्वतःच्या पेट्रोल पंपावर कर्ज काढून दिले होते. त्याला ऍडमिशन मिळालं नाही. ते सतीश पाटील जयंत पाटलांना या देशमुखांनी पैसे घेतलेत म्हणून सांगायला गेले. त्यांनी कंप्लेंट केली, त्यांनी बोलवून पण घेतलं होतं त्यांना पैसे द्या म्हणून. त्या सतीश पाटलाचे पैसे परत गेले नाही. बँकेत पैसे भरले नाही म्हणून सतीश पाटलाचा पंप किती दिवस बंद होता? 6 महिने बँकेनं पंप सील केला होता त्याचा. ही जयंत पाटलांना माहिती नाही. आणि जयंत पाटलांचा चेहरा आहे ना, त्यांच्यापेक्षा मला चांगला माहिती आहे. मी सांगलीतच गेलो, सांगलीत होतो मी. जेवढा गोंडस दिसतो तेवढा गोंडस नाही आहे माणूस तो. त्याच्या मागचा कटन कारस्थानी, मग कुणी किती फायरिंग केले, कुणी कुणाला मदत केली, कुणाला काय केला हा विषय सोडा. मग लॉटरी सारखे किती मोठे घोटाळे केले, कुठं काय काय भानगडी केल्या. आता आजचा बैठकीचा विषय नाही, तर किती मुद्दे एका वेळी मी सांगणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जयंत पाटलांना सुद्धा अशा लोकांच्या सोबत उभं राहताना, हे जयंत पाटील का नाही उभे राहिले? 680 लोकांचे पैसे मिळाले पाहिजेत. ह्या विद्यार्थ्यांना अन्याय झाला, त्यांना पैसे परत मिळाले पाहिजेत. देशद्रोही लागलेली कुटुंब उभी राहिली पाहिजेत. हजारो लोकांना फसवले. अरे वेंडरचे पैसे नाही दिले कुठल्या. मायनीत एक सिमेंटचं पोतं यांना कोण उधार देत नाही. पैसे देऊन सुद्धा त्याला कुचवच करतात एका माणसं. ही परिस्थिती मायनीतली आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढंच सांगतो. आणि हे रामराजे, बाकीचे प्रभाकर देशमुख, हा गुगलनं सगळ्यात भ्रष्टाचारी ठरवलेला गडी तिथं जातून भाषण करतोय. अरे बाबा, तू इलेक्शनचा ऍप्युडेट भरताना किती प्रॉपर्टी लपवलेली आहे. फक्त काय होईल, मी सारखी कंप्लेंट केली, ईडीकडे केली, पुन्हा ईडी आली तर मग जयकुमार गोरे निवडून यासाठी आणली. तुला ईडी लागलच, कंप्लेंट तर करणारच आहे मी, पण निवडणुकीची आधी नाही, निवडणुकीच्या आधी नाही करणार. कारण तुम्हीच पुन्हा म्हणाल की निवडणुकीसाठी जयकुमार गोरेनं काय केलं. त्यांना मैदानात येऊ द्या, लढू द्या त्यांना. ऍप्युडेट खोटं घातलं, त्याच्यात किती प्रॉपर्टी लपवल्या, किती लपवल्या, कुठल्या पार्टाच्या नावावर किती फ्लॅट आहेत, कुठं काय आहे, सगळं मला माहिती आहे. मी आज बोलणार नाही. आणि ती लोक मी बोलावं असं काय त्यांची क्षमता पात्रता नाही. दुसरं एक बँकेचे उपाध्यक्ष म्हणून फिरते, ते जाते गावागावात बैठका घेते. ते मी म्हणते आता माझी 5,000 कोटीची संपत्ती आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. आणि महाबळेश्वरवाडी विकास सेवा सोसायटीत मेलेल्या माणसाच्या नावावर कर्ज काढले यानंच, मेलेल्या माणसाच्या नावावर डिटेल आहे. आणि अनेक लोकांना माहितीच नाही कर्ज का काढलं. 5,000 कोटी तुझ्याकडे आहेत, तू कुणाला लोकांच्या नाव कर्ज काढतो? गावात जाताना फोन करतो मी, बँकेत कुणी कुणी कर्ज घेतले त्यांना बोलवून घेतो मिटिंगला. अरे निवडणूक गावात जाता, लढाना मुद्द्यावर निवडणूक, लढाना लोकांच्या प्रश्नावर निवडणूक, लढाना जयकुमार गोरे कसा कर्तव्य शून्य आहे, जयकुमार गोरे कसा निष्क्रिय आहे, त्याने 15 वर्षात काय केलं नाही, काय ह्याच्यावर लढाना निवडणूक. असले कुठं हे मुद्दे होत आहेत की इथं कोविडची केस हॉस्पिटलचा, आज ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली ते आता कुठं आहेत बघा बरं. आज कुठं आहेत ते? हे घरात आहेत ह्यांच्या स्वतःच्या, हे निवांत खाऊन पिऊन आहेत आणि ती लोक बाहेर आहेत. मागच्या वेळी केस घातली, आज रामराजेने घालायला लावल्या. हे रामराजे निवांत वाड्यात बसून सिगरेट फुकतायत आणि ती बिचारे आत आहेत जेलमध्ये. किती जणांच्या खांद्यावर बंदुका मार ठेवणार आहे, किती जणांचे घर देशोधडी लावणार आहे, किती जणांना हे करणार तुम्ही. माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्यासाठी दिल्या, कागदपत्रासह मी दिलेल्या. एकही गोष्ट मी पुराव्याशिवाय कागदाशिवाय सांगत नाही, बोलत नाही. त्याच्यामध्ये जो काय असेल, जयकुमार गोरेने कॉलेजमध्ये किती पैसे घातले मागे सांगितले, आज मी सांगणार नाही. कॉलेजची लढाई आहे, ती लढाई मी लढू. चार्ली कमिशनर आहे, कोर्ट आहे, कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये त्यांनी पिटिशन केलेले आहेत. कुणी कुठल्या कॉलेजला केलं, कुणी दस्त चुकीचे केले, कुणी काय भानगडी केले, हा वेगळा विषय आहे. आजचा विषयच नाही आजचा. पण हे सगळं आता थांबणार नाही. आता जयकुमार गोरे थांबणार नाही. या लढाईचा शेवट होईल. ही लढाई आता थांबणार नाही. मी थांबलो होतो. मी अजून जयकुमार गोरेने व्यक्तिगत एकही केस देशमुख कुटुंबावर केलेली नाही. व्यक्तिगत जयकुमार गोरेने एकही केली नाही. पण आता थांबणार नाही. जे चुकीचं झालंय त्या प्रत्येक गोष्टीचा गुन्हा दाखल होईल
आणि त्या प्रत्येक गोष्टीचा भोग भोगायला लागेल. मग महिला भगिनींचं नाव घेऊन त्यांच्या आड लपून वाचता येणार नाही. जे पाप केलं ते फेडायलाच लागेल. जे पाप केलं ते फेडायलाच लागेल. राजेंद्र देशमुखांची कधीच व्यक्तिगत दुश्मनी नाही. माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. तुम्हाला आजही सांगतो, याच देशमुखांनी फक्त विनंती केली असती ना की आमदार साहेब तुम्ही कॉलेजमधनं विड्रॉ व्हा, झालो असतो. पण जयकुमार गोरेला कॉलेजमधनं बेकायदेशीर काढणार म्हणून चॅलेंज देऊन जेव्हा करताना तेव्हा ते विषय सोडून द्या. तो कधी घडणार नाही. विनंती केली असते तर असं सोडून दिलं असतं. मी आज सांगतो, मी कधी त्या कॉलेजवर जाणार नाही, कधी तिथला 1 रुपया घेणार नाही. 1 इंच जमीन मला तिथली नको आहे. कशाचाही माझ्याशी त्याचा संबंध नाही. पण झालेल्या चुकीच्या गोष्टीला सोडणार नाही. आणि ते कॉलेज देशमुखांचं नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही जे बातम्या दाखवता ना, ते छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचं ट्रस्ट आहे. ते ट्रस्टचं कॉलेज आहे. ते देशमुखांचं कॉलेज नाही. ते चुकीचं तुम्ही मायनीचं देशमुखांचं कॉलेज आणि मायनीचं देशमुखांचं हॉस्पिटल हे बिलकुल नाही. हे कॉलेज हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे. छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी म्हणून त्याचे मालक चॅरिटी कमिशनर. पर्यायानं खाजगी ट्रस्ट असतं ते चॅरिटी कमिशनरच त्याचा मालक आहे. त्यामुळे त्यांचा बाकीचा इतिहास मी सांगणार नाही. कसे बोगस नकाशे, बोगस कलेक्टरचा शिक्का आहे यांच्याकडं, कलेक्टरचा शिक्का यांच्याकडे, तहसीलदारचा शिक्का यांच्याकडे, ग्रामपंचायती शिक्का यांच्याकडे, तलाट्याचा शिक्का यांच्याकडे, टाउन प्लॅनरचा शिक्का यांच्याकडे. एक आहे डॉक्युमेंट. पुढे आता कळेल तुम्हाला. मी जे आता सगळं सांगत नाही. हे एवढी फ्रॉड फॅमिली जगात कुठं नाही. अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार गोरेला बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न बघायला लागले तुम्ही. आणि रामराजा म्हणावं मी असा पडेन काय? आतापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माड्यात काय झालं, आज माड्यात काय झालं विषय सोडा, फलटणमध्ये काय झालं याची चर्चा करा ना. 18,500 मताचं मागच्या वेळी जिथं 1100 मताचं लीड होतं तिथं 18,500 मताचं लीड आहे फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये. बरोबर ना? ते जेव्हा बोला ना, फलटण खासदाराची निवडणूक झाली. निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्रात काय घटना घडली, पराभव स्वीकारला नाही मी. आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली, भारतीय जनता पक्षाने नाही. जयकुमार गोरेन, मी तिकीट मागायला गेलो नव्हतो रणजितदादांचं, पक्षाने तिकीट दिले. तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीत. माझ्या मतदारसंघात लीड दिला असलं तरी. हे या लढाया अशा लुटूपुटूच्या पडद्या मागणं नका खेळू म्हणा. जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे, तर या उभे राहा मैदानात आणि लढाई करा म्हणा. गेमा काय करता? एका पक्षात राहता काय, दुसऱ्या पक्षाला मदत काय करता, शरद पवारांना काय भेटता, अजितदादाकडे काय जाता, पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता, पक्षात आहे म्हणून काय सांगता. अरे कुठली नीतिमत्ता तुमची आहे का? तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची काय आहे का नाही? काय किती गेमा करणार, किती भानगडी करणार? ज्या सत्तेत राहतात, ज्यांची सत्ता उपभोगतात त्यांच्या विरोधात काम करतात, पुन्हा मोठेपणा मिळवतात. आणि या तेच नाही, जिल्ह्यातलं भी कोण कोण सामील आहे मला माहिती आहे. जयकुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं, जो अपने रास्ते में आता है उसको छोड़ता नहीं. मी कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय दिला नाही, कधी देणार नाही. पण जर मी माझ्या मार्गाने व्यवस्थित चाललो असताना, कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कोणी करायला लागले, मी अन्याय सहन करणार नाही. मग बलिदान झालं तर चालेल, पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही. मी या प्रस्थापितांच्या समोर झुकणार नाही. मी माझी लढाई लढणार आणि जे काय असेल ते लढाई लढून जिंकणार हे 100% सांगतो. त्यामुळं असल्या लुटूपुटूच्या आणि असल्या गेमा करायच्या भानगडीत पडू नका. आणि करायचं असेल तर ओपन येऊन करा. कुणाच्या ते पडद्याआड करू नका. ते कुटुंब देशोधडीला लागेल, आता लागलंच आहे, आणखी घालवू नका त्यांना. त्यांचा वापर करून किती तुम्ही तुमच्या पोळ्या भाजणार आहे? तुमच्या राजकारण किती दिवस चालवणार आहे? 5 वर्ष हा विषय चालवला. मागच्या वेळी बघितलं, जिल्हा बँकेच्या होते तायडे आणला, त्याच्यावर केस केली, माझ्यावर केली, आणि काय काय केसेस केल्या माहिती आहे ना तुम्हाला सगळं. जिल्हा बँकेची निवडणूक लागली, माझ्यावर किती केसेस दाखल झाल्या सगळं माहिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे, खूप लांब ट्रेस चालली, तर या माहिती देणं आवश्यक होतं म्हणून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. माझी तुम्ही पत्रकार म्हणून आपण कायम मैत्रीचे संबंध आहेत. कायम तुम्ही माझ्यावर प्रेम केलंय, माझ्या संघर्षावर तुम्ही प्रेम केलेलं आहे. माझी विनंती एवढीच राहील की कुणाचंही राजकीय करिअर किंवा मीच नाही, राजकीयच नाही कसलंही करिअर, त्याचं दोष नसताना त्याचं नुकसान होईल असं पत्रकार बंधूंनी किंवा लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाकडून काय होऊ नये
अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.